देश बचाव EVM हटाव हा नारा घेऊन देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब या ठिकाणी दाखल झाले होते। त्याचबरोबर जयंत पाटील असतील, आमदार उत्तमराव जानकर असतील या ठिकाणी दाखल झाले होते आणि या ठिकाणी एक आंदोलनाची ठिणगी या ठिकाणी पेटलेली आहे। का या ग्रामस्थ म्हणून काय सांगाल आपण? या मार्कावाडी गावामध्ये 2024 पासून म्हणजे 2000 पासून 2000 पासून चेअरमनला मतदान इथनं 1700 पैकी 1400 गेलं, 307 पुतळे गेले 5 वर्षाला। आणि ती मतदान ह्या वेळेला त्यांनी काहीतरी गडबड आहे ह्या मशीनमध्ये, त्यामुळं गडबडीनं ते मतदान कसं गेलं ही काही नाही। पण ते म्हणतात की मी 21 कोटीचा निधी आणला। कुठं आणला निधी त्यांनी, कशात आणला आहे? 1-2 कोटी घालवल्या तिकडे पर्यटना त्या वशा मारुतीपाशी, ते तेवढाच आहे। तिथं काहीसुद्धा त्याच्याबद्दल काहीसुद्धा त्यांनी काम केलेलं नाही। मग तो तालुक्याचा आमदार आहे, मग त्यानं केलं म्हणून काय झालं? किंवा त्या घरच्या ह्यातनं आणलं का प्रॉपर्टीत नाही तर घालवलं? त्याने शासनाच्या स्कीमा राबवल्या, त्याने आणलं केलं। आपल्याला घराला कारभारी असतो, त्यांनी जर नाही बाजार आणून दिला तर आपण काय खाऊ घरात, काय खाऊ घरात? परंतु शंका जी उपस्थित केली जाते तीच की त्यांनी केले। हो झाला आहे, झाला। EVM संदर्भात घोटाळा आहे, 100% आहे। मशीनमध्ये गडबड आहे आणि म्हणून जनतेचा उद्रेक आहे। त्यामुळं जनतेमध्ये काय आहे की मतदान जी बॅलेट पेपरवरती मतदान प्रक्रिया झाली पाहिजे। इथून पुढच्या सार्वत्रिक जेवढ्या निवडणुका होतील, स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका असू द्या, सगळ्याच निवडणुका बॅलेट पेपरवरती व्हाव्यात। काय सांगाल, आज देशाचे नेते शरद पवार या ठिकाणी आले होते, काय पद्धत या ठिकाणी झालं, संवाद साधला तुमच्याशी पवार साहेबांनी? खरं तर EVM मशीनमुळे आपल्या तालुक्यात म्हणजे प्रत्येक गावातनी मतदानाच्या म्हणजे आपण उत्तमराव जानकर साहेबांनी मतदान केलं आणि मतदान गावागावातून जी अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे मतदान झालेलं नाही। तर ही खरी शंका आहे की त्या EVM मशीनमुळे शंकास्पद आहे। आले होते EVM हटाव देश बचाव हा नारा घेऊन आले होते, काय सांगाल? काय नाही बरं का, आमच्या गावात ज्या वेळेस आम्हाला संशय आला त्यावेळेस लोक जमले, लोकांनी गावातल्या नागरिकांनी सगळ्यांनी ठरवलं, म्हणून आम्ही तहसीलदारकडं लेखी तक्रार दिली की बाबा ह्या दिवशी आम्ही मतदान घेणार आहे, आमचा संशय आहे याच्यावर। तिथं गेलो, त्यांना ती नोटीस दिलं, त्यांनी संध्याकाळीच ती नोटीस निकालात काढलं, म्हणजे हे तुम्हाला करता येणार नाही म्हणले। तरी आम्ही 3 तारखेला मतदान करणारच ही भूमिका घेतली। तुमचा पाठिंबा नको, तुमचं कोणी नको, आम्ही आपल्या गावात बसून हे सगळं व्यवस्थित करणार। त्यांनी त्याला परवानगी दिली नाही, त्याच्यामुळं ते कॅन्सल झालं। इथनं मोहरं जसं करता येईल तेवढं आम्ही ह्याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार। पवार साहेबांची भूमिका घेतली त्या भूमिकेसोबत तुम्ही असणार? 100% असणार। तुम्ही काय सांगाल आज? नाही, पवार साहेब आले आणि गावाची दिशा जी आहे, गावाचं मत जे आहे ते ठाम म्हणजे सगळं सांगून गेले। पवार साहेब म्हणजे काय की बाबा जे गावाने जी भडकाऊ ठेवला आहे ती खरं आहे आणि EVMमध्ये 100% घोटाळा आहे। जे EVMमध्ये घोटाळा आहे ते 100% आहे। मग ह्यांना एवढं भ्यायचं तर मग सरकारने का मतदान होऊन दिलं नाही, पोलीस प्रशासन का पाठवलं, एवढंच मत आहे। नाही, ह्या गावात बाबा 100% मतदान झालेलं होतं। मग आज पेटीतच काहीतरी घोळ असा वाटला, मत का कमी पडली जानकर साहेबाला, असं गावाला सगळ्या शंका आल्या। आता समजा मी मत दिलं आहे, मग माझं मत कुठं गेलं, मग ह्या पेटीतच काहीतरी घोळ आहे असं वाटलं, म्हणून बाबा कागदावर मतदान व्हावं ही अपेक्षा सगळ्यांनी करून ही प्रकल्प राबवलेला आहे। परंतु माझ्या आमदाराकडून सांगण्यात येतं किंवा त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येतं की या गावामध्ये 22 कोटीचा जवळपास निधी या ठिकाणी दिलेला आहे, त्यामुळे विकास कामाच्या जोरावरती मला इथून मताधिक्य मिळालं। असं काय झालेलं नाही, असं काही एवढा विकास केलेला नाही, त्यांनी अफवा उठवून हे केलेलं आहे। पण मतदान असं त्यांना झालेलं नाही असं आमची शंका आहे की बाबा आमचे गाव कधीच ते जानकर साहेबांच्या विरोधात जात नाही। आता होऊ द्या ना, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या ना, येऊ द्या ना। माझे आमदार होते का नाही रामसाहेब साहेब, त्यांना म्हणा घ्या ना बॅलेटवर मतदान, कळलं ना, एका गावातनं कळालं सगळ्यात कळलं ना। तुम्ही काय कशाला पोलीस प्रोटेक्शन पाठवताय, कशाला असं करताय? घ्या ना, दूध का दूध पाणी का पाणी होईल ना।
आज या ठिकाणी देशाचे नेते शरद पवार साहेब या ठिकाणी आले होते, जयंत पाटील या ठिकाणी आले होते, आमदार उत्तमराव जानकर हे देखील होते, त्याचबरोबर खासदार धैर्यशील मोहिते पाटील होते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील या ठिकाणी उपस्थित होते। पवार साहेबांनी या गावाला भेट देऊन या गावातील लोकांचं मत जाणून घेतलं की या लोकांमध्ये जी संशयाची पडलेले आहे, EVM मशीन विरोधात जो संशय या ठिकाणी निर्माण झालेला आहे, तो संशय नेमका का आहे, मतदान नेमकं कुठे गेलं हे जाणून घेण्यासाठी स्वतः पवार साहेब या ठिकाणी आले आहेत। त्याचबरोबर राहुल गांधी देखील या गावाला भेट देणार आहेत लवकरच, आणि येथील इथून पुढची दिशा काय असणार आहे, कायदेशीर लढा कसा लढायचा आहे याचा देखील संदेश पवार साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे। येथील आपण ग्रामस्थांच्या भावना देखील जाणून घेतल्या की माझं मत मी ज्या उमेदवाराला केलं ते उमेदवारालाच गेलेलं नसून भलत्याच उमेदवाराला मतदान गेलेलं आहे असा आरोप इथल्या ग्रामस्थांनी देखील केलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या भविष्यातल्या ज्या सार्वत्रिक निवडणुका असतील त्या बॅलेट पेपरवरती होतील का, EVM हटेल का, हे पाहणे औचित्याचे असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नौशद मुलानी, मी अमोल साठे, माळशिरस मार्करवाडी।